नमस्कार. घट्ट खमंग अशी डाळ आणि बाहेरून सोनेरी कुरकुरीत तर आतून अगदी मऊ बाटी आणि त्यावरती साजूक तुपाची गरमागरम धार अशी मन जिंकणारी डाळ बाटीची रेसिपी आज अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत. या रेसिपीची खासियत म्हणजे ती जितकी चविष्ट आहे ना तितकीच पौष्टिक आहे, कारण बाटी सोबत भरपूर डाळ खाल्ली जाते, त्यामुळे शरीराला प्रोटीनचाही उत्तम पुरवठा होतो. अशी डाळ बाटीची रेसिपी पाहूयात. त्यासाठी 1 वाटी हिरव्या सालाची मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि 1/4 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ सगळी स्वच्छ पाण्याने काय करायचे धुवून घेतलेले आहे 2-3 वेळा आणि एका कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद टाकून घेतलेली आहे. कुकरमध्ये तो डब्बा ठेवला आणि 3-4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेतलं. कुकर थंड झाल्यानंतर डाळ काढून घेतलेली आहे. छान अशी आपली डाळ शिजलेली फेटून घेतलेली आहे. आता तिला तडका देण्यासाठी मध्यम आचेवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 चमचा मी तूप घातलेला आहे. छान असं तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता टाकून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा पुन्हा हळद टाकलेली आहे. डाळ शिजवताना सुद्धा आपण हळद टाकली होती, म्हणून आता पण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून मी टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त वापरल्या तरी चालेल. आता त्या छान परतून घेतलं. त्यामध्ये पुन्हा 1 अख्खा लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकला. थोडंसं आलं टाकलेलं आहे, ते पण छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा पुन्हा मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे छान पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायची आहे आपली फोडणी. आता त्यामध्ये शिजवलेली डाळ आपली टाकून घ्यायची आहे. ती पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर बाटी शिजवलेलं जे पाणी होतं ते मी टाकून घेतलं आहे आणि पुन्हा वरतून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्हाला जशी डाळ घट्ट पातळ हवी तसं वापरलं तरी चालेल. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मी पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्या डाळीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे, 3 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल घेतला आहे, जेणेकरून छान असा त्याला कलर येईल म्हणून. तो तडका टाकून घेतला. कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेतली. छान मिक्स केले. 1 उकळी आणून दिली आणि मस्त अशी खमंग आपली डाळ तयार झालेली आहे. आता बाटी बनवायची आहे. बाटी बनवण्यासाठी 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/4 कप मी बारीक रवा असतो तो घेतलेला आहे. रवा थोडा जास्त वापरला तरी चालेल. आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार थोडंसं मीठ आणि 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. ते छान सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळायचं आहे. म्हणजे चपातीचं पीठ आपण मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. पुन्हा तुपाचा हात केला आणि त्याला लावून घेतलेला आहे तूप छान. आणि जास्त मऊ आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये, असंच पीठ करून ठेवायचं. आणि रवा घातलेला आहे आपण त्यामध्ये, तो मुरण्यासाठी वेळ लागतो म्हणून 5 मिनिटं झाकण ठेवून पीठ मुरायला ठेवलं होतं. आता 5 मिनिटानंतर पीठ पहा छान असं आपलं मुरलं पण आहे आणि त्याच्यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत. आता आपल्याला लिंबाचा आकार असतो तेवढा मी गोळा घेतलेला आहे. त्याला मऊ वगैरे करायचं नाही, फक्त गोल आकार त्याचा करून घेतला. त्याला मध्ये होल दिलेला आहे, होल पाडला आहे आणि अशा प्रकारे मी सगळ्या बाटी तयार करून घेतलेल्या आहेत. ताटामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी ठेवलेल्या आहेत. अशा भरपूर बाटी आपल्या तयार झालेल्या आहेत. साधारणतः 4 ते 5 लोकांची बाटीचं प्रमाण आपण हे घेतलेलं आहे. आता बाटी उकडायची आहे, त्यासाठी मोठ्या आचेवरती मी कढई ठेवलेली आहे आणि भरपूर असं पाणी कढईमध्ये टाकायचं आहे. पाण्याला उकळी आली की नंतर त्यामध्ये आपल्याला जे तयार केलेल्या बाटी होती
ती एक एक करून टाकून घ्यायची आहे आणि छान असं 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे बाटी मोठ्या आचेवरती उकळून द्यायची आहे. 15 मिनिटानंतर छान अशी आपली बाटी मोठ्या आचेवरती शिजली जाते आणि मध्ये मध्ये हलवायची आहे जेणेकरून खाली लागू नये. आता गॅस बंद करायचा आहे आणि बाटी आपली एका चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवायची आहे. जे काय पाणी असेल बाटीमधलं ते चाळणीच्या साहाय्याने खाली निघून येतं आणि बाटी आपली छान कोरडी अशी होते आणि थंड होते. आणि हे बाटीचं उरलेलं पाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाळीमध्ये वापरलेलं आहे. आता बाटी आपली छान थंड झालेली आहे. आता ती कट करून घ्यायची आहे. मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतली आहे, कारण तेलात सोडली की ती छान आतून पण शिजली जाते. जास्त मोठी मी बाटी कट केलेली नाही, छोट्या छोट्या आकारामध्ये मी बाटी कट करून घेतली त्यासाठी. आता बाटी तळण्यासाठी मोठ्या आचेवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल गरम झालं की मग बाटीचा एक घाणा मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि मोठ्या आचेवरती मी बाटी तळून घेणार आहे. आणि जसजशी आपली बाटी तळली जाते त्याचा थोडासा कलर चेंज झाला की मध्यम आच करून घ्यायची आणि मध्यम आचेवरती छान अशी बाटी मी गोल्डन ब्राऊन अशी होईपर्यंत तळून घेतलेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या बाट्या तळून घेतलेल्या आहेत. आपली मस्त अशी घट्ट खमंग असलेली डाळ आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत असलेल्या अशी बाटी तयार झालेली आहे. धन्यवाद.